उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यामध्ये बिजोली नावाचे एक छोटे गाव आहे आणि याच बिजोली गावामध्ये गोविंद नावाचा एक माणूस राहत होता। गोविंद हा व्यवसायाने हलवाई होता। या गावामध्ये त्याचे मिठाई विकण्याचं एक चांगलं दुकान होतं। दुकान देखील बऱ्यापैकी चांगलं चालत होतं, कारण गोविंद हा स्वभावाने साधा आणि गोड बोलणारा माणूस होता। तो प्रत्येकाशी चांगल्या प्रकारे बोलत असायचा आणि योग्य दरामध्ये तो मिठाई विकायचा। याच कारणामुळे गावातील सर्व लोक त्याच्या दुकानात मिठाई खरेदी करण्यासाठी येत असायचे। गोविंद हा खूप मेहनती माणूस होता। तो दररोज सकाळी साधारण 8 वाजण्याच्या सुमारास आपल्या दुकानात जायचा। दिवसभर तो दुकानात बसून मेहनत करायचा आणि ग्राहकांना मिठाई विकायचा आणि रात्री साधारण 8 ते 8:30 वाजण्याच्या सुमारास तो आपल्या घरी परत यायचा। गावातील सर्व लोक गोविंदला चांगल्या प्रकारे ओळखत होते। आता गोविंदच्या कुटुंबात त्याची बायको होती, तिचं नाव कमला असं होतं। कमला ही दिसायला खूप सुंदर आणि गोऱ्या रंगाची स्त्री होती। कमला ही स्वभावाने लालची देखील होती। कमला पूर्णपणे अडाणी होती, तिला लिहिता वाचता अजिबात येत नव्हतं। पण गोविंदने 8 वर्षापूर्वी कमला सोबत लग्न केलं होतं, कारण गोविंदला तिचं सौंदर्य आणि तिचं रूप खूप आवडलं होतं आणि याच कारणामुळे गोविंद तिच्यासोबत लग्न करतो। आता लग्नाला 8 वर्षाचा काळ लोटला होता, तरी देखील दोघांना कोणतंही मूलबाळ नव्हतं। गोविंदला एखादं मूल दत्तक घ्यायचं होतं, पण त्याची बायको कमला त्याला नेहमी टोमणं मारत असायची। कमला त्याला नेहमी एक गोष्ट ऐकवायची, ती म्हणायची, आजपर्यंत तू मला मूल देऊ शकला नाही। कमला त्याला आणखी एक टोमणा मारायची, ती म्हणायची, तू इतके पैसे कमावतो की ज्यामुळे घराचा खर्च कसाबसा चालतो। तू माझ्यासाठी ना दागिने विकत घेऊ शकतो, ना माझ्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो। अशा प्रकारचे टोमणे गोविंदला वारंवार ऐकावे लागत होते। गोविंद समोरून आपल्या बायकोला काही बोलत नव्हता, कारण त्याला आपल्या बायकोचा खूप आदर होता। पण हीच त्याची बायको कमला पुढे जाऊन 3 मोठ्या मोठ्या कांडांना कारणीभूत ठरणार होती, ज्याबद्दल त्यावेळी कोणाला देखील काही अंदाज नव्हता। अशा प्रकारे काही दिवसांचा काळ निघून गेला आणि मग तारीख येते 10 एप्रिल 2026ची। सकाळचे साधारण 10 वाजलेले असतात। गोविंद आपल्या दुकानात बसलेला असतो आणि त्याचवेळी गावातील जमीनदार महादेव त्याच्या दुकानात येतो। महादेव गोविंदला म्हणतो, मला 10 किलो मिठाई घ्यायची आहे। त्यानंतर गोविंद 10 किलो मिठाई मोजून त्याच्या हातामध्ये देतो। पण जमीनदार जसा आपल्या खिशात हात घालतो, तसे त्याच्या लक्षात येतं की तो त्याचे पाकिट घरी विसरून आला आहे। महादेव म्हणाला, मी थोड्या वेळाने येऊन तुझे पैसे देऊन जातो। त्यावर गोविंद म्हणाला, काही हरकत नाही जमीनदार साहेब, संध्याकाळी दिले तरी चालतील। आणि अशा प्रकारे जमीनदार महादेव मिठाई घेऊन आपल्या घरी निघून गेला। पण 1 तासाचा काळ निघून गेल्यानंतर महादेव विचार करू लागला की गोविंदचे पैसे देऊन यायला हवे आणि अशा प्रकारे महादेव आपल्या घरातून बाहेर पडला। तो सरळ गोविंदच्या दुकानाकडे गेला, पण गोविंदचे दुकान बंद होते। आता महादेव विचार करू लागला की पैसे थेट गोविंदच्या घरीच देऊन यावे आणि अशा प्रकारे महादेव थेट गोविंदच्या घरी पोहोचला। त्याने गोविंदला हाक मारली, पण घराचा दरवाजा गोविंदने नाही तर त्याची बायको कमलाने उघडला आणि जसा कमलाने दरवाजा उघडला तसे तिने पाहिले की महादेव हा तिच्या समोरच उभा आहे। महादेवची नजर जशी कमलाच्या सौंदर्यावर गेली, तिच्या गोऱ्या रंगावर आणि तिच्या तारुण्यावर पडली, तसा तो तिच्याकडे पाहतच राहिला। महादेव मनात विचार करू लागला, गोविंदची बायको तर खूप सुंदर आहे, हिला आपल्या जाळ्यात ओढले तर। दुसरीकडे गोविंदची बायको कमला देखील काही कमी नव्हती। कमला देखील मनात विचार करू लागली, महादेव हा या गावातील सर्वात मोठा जमीनदार आहे, याच्याकडे पैसा आहे, ताकद आहे, सर्व काही आहे, याला आपण आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले तर। जेव्हा असे विचार बायको कमलाच्या मनात येऊ लागले, तेव्हा ती विचारते, जमीनदार साहेब, तुम्ही माझ्या घरी कशासाठी आला आहात? महादेव म्हणाला, मी तुझ्या नवऱ्याकडून 10 किलो मिठाई घेतली होती, त्याचे पैसे द्यायला मी आलो आहे। पण त्याचवेळी कमला म्हणाली, माझा नवरा घरी नाही, तो कुठेतरी बाहेर गेला आहे, तुम्ही आत या आणि चहा घेऊन जा। त्यानंतर महादेव घराच्या आतमध्ये गेला, पण आता त्याची नजर पूर्णपणे कमलावर खिळली होती। त्यानंतर कमलाने महादेवसाठी चहा बनवला। महादेव चहा पित असताना तो कमलाला म्हणाला, तुला कधी कोणत्याही गोष्टीची गरज पडली तर निसंकोचपणे मला सांग, जर पैशांची गरज पडली तरी माझ्याकडे माग। हे ऐकताच कमला म्हणाली, मला तुमचा फोन नंबर द्या।
महादेव लगेच आपल्या खिशातून डायरी काढतो आणि तो एका कागदावर आपला मोबाईल नंबर लिहितो आणि तो कागद कमलाच्या हातात देतो आणि तो म्हणतो, जेव्हा कधी माझी गरज पडेल तेव्हा मला फोन कर. अशा प्रकारे महादेव त्या घरातून बाहेर पडला. आता साधारण 20 ते 25 मिनिटांचा वेळ निघून गेला होता. त्याचवेळी कमलाची एक शेजारीण तिच्या घरी आली. त्या शेजारणीचे नाव शालिनी असं होतं. शालिनी जशी घरात प्रवेश करते तशी ती कमलाला भेटते. कमलाने पाहिलं की शालिनीच्या हातात एक मोठा स्मार्टफोन होता. तिच्या हातात सोन्याच्या बांगड्या होत्या, गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र होतं आणि त्यासोबत एक सोन्याची चेन देखील होती. जेव्हा कमलाने तिच्या अंगावर इतके दागिने पाहिले आणि तिच्या हातातील महागडा स्मार्टफोन पाहिला तेव्हा ती म्हणाली, शालिनी, तुझा नवरा तर एका कारखान्यात काम करतो, मग तुझ्याकडे इतके सोन्याचे दागिने कुठून आले आणि हा एवढा महागडा स्मार्टफोन तू कुठून घेतला? तेव्हा शालिनी तिला म्हणाली, तू हे समजू शकणार नाही, माझ्याकडे जे काही आहे ते या स्मार्टफोनमुळेच आहे. शालिनीचे हे बोलणे ऐकताच कमला आश्चर्यचकित झाली. ती विचारू लागली, तू या फोनमधून इतके पैसे आणि दागिने कसे कमावले? त्यानंतर शालिनी कमलाला समजावू लागली. शालिनी म्हणाली, ज्या दिवसापासून मी हा मोबाईल घेतला त्या दिवसापासूनच माझ्याकडे भरपूर पैसे यायला लागले. तिचे बोलणे ऐकून कमलाच्या मनात देखील लोभ जागा झाला. ती मनात विचार करू लागली, हा तर खूप चांगला मार्ग आहे, मलाही एक मोबाईल घ्यायला हवा. त्यानंतर कमला शालिनीला म्हणाली, मी माझ्या नवऱ्यासोबत बोलते आणि मी सुद्धा एक मोबाईल घेते. पण त्याचवेळी कमला आणखी एक गोष्ट म्हणाली. ती म्हणाली, मी तर अडाणी आहे, मी तर फोन घेईल पण तो वापरायचा कसा? त्यावर तिची मैत्रीण शालिनी तिला म्हणाली, तू अजिबात काळजी करू नको, मी तुला एका आठवड्याच्या आतमध्ये मोबाईल वापरायला शिकवेल. हे ऐकताच कमला खूप आनंदी झाली आणि अशा प्रकारे थोडा वेळ निघून गेल्यानंतर शालिनी त्या घरातून बाहेर पडली आणि आपल्या घरी निघून गेली. शेवटी संध्याकाळ झाली. तसा गोविंद आपल्या दुकानातून घरी आला तशी कमला त्याला म्हणाली, तुम्ही तर दिवसभर दुकानात असता, तुमचा वेळ तिथे सहज जातो, पण मी दिवसभर या घरामध्ये एकटीच असते, माझा वेळ जात नाही, माझ्यासाठी एक चांगला स्मार्टफोन घेऊन या. गोविंद हा आपल्या बायकोवर खूप प्रेम करत होता. तो म्हणाला, काही हरकत नाही, मी तुझ्यासाठी एक चांगला मोबाईल घेऊन येतो. पण कमला हट्टालाच पेटली. ती म्हणाली, मला आत्ताच्या आत्ता फोन पाहिजे. आता गोविंद हा आपल्या बायकोवर खूप प्रेम करत असल्यामुळे त्याने तिचा हट्ट मान्य केला. तो लगेच घरातून काही पैसे घेऊन बाहेर पडला. त्याने आपली मोटरसायकल काढली आणि तो जवळच्या शहरामध्ये गेला. शहरात गेल्यानंतर त्याने आपली बायको कमलासाठी एक चांगला मोबाईल विकत घेतला. मोबाईल खरेदी केल्यानंतर गोविंद घरी परतला. तो बायको कमलाला म्हणाला, मी तुझ्यासाठी एक खूप चांगला स्मार्टफोन आणला आहे. जसे कमलाच्या हातात मोबाईल आला तसा तो मोबाईल पाहून ती खूप आनंदी झाली. मोबाईलकडे पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता, पण तिच्या मनामध्ये आता वेगळे विचार सुरू होते. ती मनात विचार करू लागली, आता मला देखील श्रीमंत व्हायचं आहे. कमलाच्या मनात लोभ घर किडा करू लागला होता. ती चुकीच्या मार्गावर जायला तयार झाली होती. अशा प्रकारे ती रात्र निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 10 वाजण्याच्या सुमारास बायको कमलाने शालिनीला फोन केला. ती म्हणाली, शालिनी, माझ्या घरी ये, मला लवकरात लवकर मोबाईल वापरायला शिकव. शालिनी तिच्या घरी आली आणि 3-4 दिवसांच्या आतच तिने कमलाला मोबाईल वापरायला व्यवस्थित शिकवलं. आता कमलाला मोबाईल चांगल्या प्रकारे चालवता येऊ लागला. अशा प्रकारे काही दिवस निघून गेले आणि मग तारीख आली 30 एप्रिल 2026ची. सकाळी साधारण 8 वाजले होते. गोविंद आपली बायको कमलाला म्हणाला, हे बघ, मला 3-4 दिवसांसाठी जवळच्या गावात जावे लागणार आहे. तिथे एका मुलीचे लग्न आहे. त्या लग्नासाठी मला मिठाई बनवायची आहे. मी 3-4 दिवस त्या गावातच राहणार आहे. कमला म्हणाली, काही हरकत नाही, तुम्ही जा. पण गोविंद तिला समजावत म्हणाला, स्वतःची काळजी घे आणि रात्री झोपताना नेहमी दरवाजा बंद करून झोप. या काही गोष्टी सांगून गोविंद आपल्या घरातून बाहेर पडला. पण आज कमला खूप आनंदी होती. ती मनात विचार करू लागली, आता मला श्रीमंत स्त्री व्हायचं आहे, माझी सर्व स्वप्न पूर्ण करायची आहे. आणि आपल्या स्वप्नांसाठी कमला कोणत्याही थराला जायला तयार होती. अशा प्रकारे बघता बघता संध्याकाळचे साधारण 5 वाजले. कमला घरात काम करत होती.
तेवढ्यात घराच्या दरवाजावर टकटक झाली. तसा दरवाजावर टकटक झाली तसे कमलाने दरवाजा उघडला आणि तिनं पाहिलं की दरवाजासमोर महादेव उभा होता. महादेवला पाहताच कमला खूप आनंदी झाली. ती म्हणाली, आतमध्ये या. तेव्हा महादेव म्हणाला, मी इथून जात होतो म्हणून विचार केला की गोविंदला देखील भेटून जावे. पण कमला म्हणाली, माझा नवरा तर 3-4 दिवसांसाठी दुसऱ्या गावात गेला आहे. एका मुलीचं लग्न आहे, तिथे त्याला मिठाई बनवायची आहे. महादेवने जसं ऐकलं तसा तो मनोमन खूप आनंदी झाला. तो घराच्या आतमध्ये येऊन बसला. त्यानंतर कमलाने त्याच्यासाठी चहा बनवला. महादेव चहा पित असताना कमला म्हणाली, मी एक खूप मोठा मोबाईल विकत घेतला आहे. तुम्हाला पाहायचा असेल तर पाहू शकता. त्यावर महादेव म्हणाला, हो, मला तुमचा मोबाईल पाहायचा आहे. पण कमलाला त्याला फक्त मोबाईल दाखवायचा नव्हता. तिने आधीच आपल्या मोबाईलमध्ये काही खाजगी व्हिडिओ जतन करून ठेवले होते. कमला मुद्दाम आपला मोबाईल महादेव समोर ठेवते आणि त्यामधील एक व्हिडिओ सुरू झाला. महादेव जसा त्या व्हिडिओकडे पाहू लागला तसा तो काही क्षण स्तब्ध झाला. त्याच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव उमटले, कारण व्हिडिओमध्ये कमला ही पूर्णपणे भोंगळी होती. तो हसत म्हणाला, कमला, तू तर मला खूप खुश केलंय. मला तुझ्यासोबत कामक्रीडा करायची आहे. हे ऐकताच कमला म्हणाली, मला एक सोन्याची चैन हवी आहे आणि ज्या दिवशी तुम्ही मला सोन्याची चैन द्याल त्या दिवशी मी तुमच्यासमोर पूर्ण भोंगडी होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेन. महादेव लगेच म्हणाला, ही तर काही मोठी गोष्ट नाही. आजच रात्री मी तुझ्यासाठी सोन्याची चैन घेऊन येतो आणि मग आपण निवांत रात्रभर कामक्रीडा करू. हे ऐकताच कमला मनोमन खूप आनंदी झाली. ती विचार करू लागली, जर हा जमीनदार माझ्या जाळ्यात अडकला तर माझ्या सगळ्या गरजा पूर्ण होतील. आणि अशा प्रकारे काही वेळ बोलल्यानंतर महादेव उठला. तो म्हणाला, मी आत्ताच तुझ्यासाठी सोन्याची चैन घेऊन येतो. रात्री साधारण 10 वाजता घराचा दरवाजा उघडाच ठेव. मी तुझ्या घरी येईल. हे सांगून महादेव त्या घरातून बाहेर पडला. तो थेट सोनाराच्या दुकानात गेला. तिथे त्याने पैसे देऊन एक सुंदर सोन्याची चैन विकत घेतली. त्यानंतर तो रात्र होण्याची वाट पाहू लागला आणि बघता बघता रात्रीचे 10 वाजले. महादेव सोन्याची चेन घेऊन कमलाच्या घराजवळ पोहोचला. त्याने दरवाजावर टकटक केली. कमलाने लगेच घराचा दरवाजा उघडला आणि जसा दरवाजा उघडला गेला तसा महादेव घराच्या आतमध्ये गेला. त्यानंतर कमलाने मुख्य दरवाजा बंद केला. तिने महादेवचा हात धरला आणि त्याला आपल्या खोलीमध्ये घेऊन गेली. त्यानंतर दोघांनी बराच वेळ एकमेकांसोबत कामक्रीडा केली. महादेव म्हणाला, मी तुझ्यासाठी सोन्याची चेन घेऊन आलो आहे. आणि त्याने ती चैन कमलाच्या हातात दिली. सोन्याची चैन पाहून कमला खूप आनंदी झाली. ती चैन हातात घेऊन बराच वेळ त्या चैनीकडे पाहत राहिली. रात्र पुढे सरकत गेली आणि महादेवने कमलाचे एक एक कपडे काढायला सुरुवात केली. तो तिला म्हणाला, तुझ्या फोनमध्ये जे व्हिडिओ आहे त्यापैकी काही मला माझ्या फोनमध्ये घ्यायचे आहे. कमला म्हणाली, मला फोनमधलं फारसं काही कळत नाही, तुम्ही स्वतःच करून घ्या. त्यानंतर महादेवने तिचा मोबाईल हातात घेतला आणि त्याला हवे असलेले व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करून घेतले. रात्र खूप पुढे गेली आणि आता महादेव घरी जाण्यासाठी उठला. तो म्हणाला, आता मी माझ्या घरी जातो. तेव्हा कमला म्हणाली, उद्या रात्री पुन्हा या. माझा नवरा अजून घरी आला नाही. महादेव हसत म्हणाला, मी नक्की येईल. आणि अशा प्रकारे रात्री साधारण 2 वाजण्याच्या सुमारास महादेव त्या घरातून निघून गेला. तो आपल्या घरी परतला. कमला मात्र खूप आनंदी होती. ती मनात विचार करू लागली, महादेवकडे तर भरपूर पैसा आहे. तो मला पैसे देखील देईल आणि माझ्या सर्व इच्छा देखील पूर्ण करेल. अशा विचारांमध्येच संपूर्ण रात्र निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 10 वाजण्याच्या सुमारास महादेव आपल्या शेतामध्ये गेला. शेतात गेल्यानंतर त्याने त्याचा मित्र गजाननला फोन केला. तो म्हणाला, गजानन, लगेच माझ्या शेतात ये. मला तुझ्यासोबत एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे आणि तुला काही दाखवायचं देखील आहे. गजानन हा त्याचा जवळचा मित्र होता. फोन आल्यानंतर गजानन लगेच मोटारसायकल घेऊन घरातून बाहेर पडला आणि काही वेळातच तो महादेवच्या शेतात पोहोचला. तो महादेवला भेटला आणि म्हणाला, काय एवढी महत्त्वाची गोष्ट आहे? महादेव म्हणाला, ते मी नंतर सांगतो, आधी आपण दारू घेऊन येऊ. दारू घेतल्यानंतर शेतात बसून पिऊ. मग तुला अशी गोष्ट सांगतो की तुझाही मूड खुश होऊन जाईल. गजानन म्हणाला, ठीक आहे, चला. त्यानंतर दोघे जवळच्या दुकानातून दारू आणि खाण्याचे सामान घेऊन आले. शेतात बसल्यानंतर महादेव आणि गजानन बराच वेळ दारू पित होते.
दोघांनाही चांगली नशा चढली होती. तेव्हा महादेव त्याला म्हणाला, मी तुला माझ्या मोबाईलमधले काहीतरी व्हिडिओ दाखवू इच्छितो. गजानन म्हणाला, मला लवकर दाखव. त्यानंतर महादेवने आपला मोबाईल उघडला. त्याने कमलाचे काही भोंगळे व्हिडिओ गजाननला दाखवले. गजानन जसे ते व्हिडिओ पाहू लागला तसा तो पूर्णपणे आश्चर्यचकित झाला. त्याच्या डोळ्यामध्ये आता वेगळे भाव दिसू लागले. तो म्हणाला, अरे ही तर गोविंदची बायको आहे. दिसायला खूप सुंदर आहे, अजून देखील तरुण आहे. मलाही तिची भेट घ्यायची आहे. हे ऐकताच महादेव म्हणाला, ती खूप लालची स्त्री आहे. तिला दागिने मिळाले तेव्हाच ती भोंगळी व्हायला तयार होते. मी काल तिला सोन्याची चेन दिली होती, त्यामुळे तिने माझ्यासोबत रात्रभर कामक्रीडा केली. हे ऐकताच गजानन त्याला म्हणाला, माझ्याकडे एक सोन्याची अंगठी आहे, मी ती तिला देईल, पण तिची भेट नक्की घेईल. महादेव म्हणाला, ठीक आहे, मी आत्ताच तिच्यासोबत लगेच बोलतो. त्यानंतर महादेवने लगेच कमलाला फोन लावला. फोन लावल्यानंतर तो म्हणाला, माझा मित्र गजानन माझ्यासोबत आहे, त्याला देखील तुझ्यासोबत रात्रभर कामक्रीडा करायची आहे. कमला म्हणाली, मला त्याच्याकडून एखादा सोन्याचा दागिना हवा आहे. दागिना मिळाला तर मला काही हरकत नाही. महादेव म्हणाला, तो तुला सोन्याची अंगठी देणार आहे. कमला म्हणाली, ठीक आहे, आज रात्री त्याला घेऊन माझ्या घरी या. माझा नवरा अजून घरी आला नाही. हे ऐकताच महादेव खूप आनंदी झाला. त्याने गजाननला सर्व काही सांगितलं. गजाननला देखील खूप आनंद झाला. दोघे पूर्ण दिवस शेतात बसून दारू पित राहिले आणि बघता बघता रात्रीचे 9:30 वाजले. महादेव पुन्हा कमलाला फोन केला. तो म्हणाला, आम्ही दोघेजण तुझ्या घरी येणार आहोत. आम्हाला दोघांनाही तुझ्यासोबत शरीर संबंध करायचे आहेत. कमला म्हणाली, काही हरकत नाही, तुम्ही दोघे येऊ शकता. त्यानंतर महादेव आणि गजानन दोघेही मोटारसायकलवरून कमलाच्या घराजवळ पोहोचले. त्यांनी दरवाजाजवळ टकटक केली. कमलाने दरवाजा उघडला आणि दोघेही घरात आले. पण महादेव आणि गजानन या दोघांनाही याची कल्पना नव्हती की कमला किती चलाख होती. ती अडाणी असली तरी बुद्धीने खूप चतुर होती. आज ती या दोघांसोबत एक मोठा डाव खेळण्याच्या तयारीत होती. जसेचे दोघे घरात आले तसे कमलाने घराचा दरवाजा बंद केला. त्यानंतर गजानन म्हणाला, मी तुझी भेट घेण्यासाठी आलो आहे. कमला लगेच म्हणाली, मला आधी सोन्याची अंगठी द्या आणि मग तुम्ही दोघेजण मिळून माझ्यासोबत भोंगळ करून काही पण करू शकता. त्यानंतर गजाननने आपल्या खिशातून अंगठी काढली आणि तिच्या हातात दिली. सोन्याची अंगठी मिळताच कमला खूप आनंदी झाली. त्यानंतर त्या दोघांनी मिळून तिचे कपडे काढायला सुरुवात केली. रात्र पुढे सरकत गेली आणि त्या दोघांनी मागून पुढून रात्रभर तिच्यासोबत रंगारंग कार्यक्रम केला. कमला खूप हुशार होती. तिने आधीच आपला मोबाईल कॅमेरा अशा ठिकाणी ठेवला होता की खोलीतील सर्व हालचाली त्यामध्ये रेकॉर्ड होत होत्या. पण महादेव आणि गजानन यांना याची अजिबात कल्पना नव्हती. त्यांना वाटत होतं की सर्व काही त्यांच्या नियंत्रणामध्ये आहे. काही वेळानंतर दोघेही निघण्याच्या तयारीत झाले. रात्री साधारण 12:30 वाजण्याच्या सुमारास महादेव आणि गजानन कामक्रीडा करून त्या घरातून बाहेर पडले आणि आपापल्या घरी निघून गेले. दोघे गेल्यानंतर कमलाने लगेच आपला मोबाईल हातात घेतला. तिने रेकॉर्डिंग तपासायला सुरुवात केली. ती बराच वेळ प्रत्येक व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत राहिली आणि जेव्हा तिला सर्व खात्री झाली की सर्व काही रेकॉर्ड झालं आहे तेव्हा तिला खूप आनंद झाला. तिच्या चेहऱ्यावरचे समाधान स्पष्ट दिसत होते आणि आता तिच्या मनामध्ये नवीन प्लॅन तयार होत होता. ती या व्हिडिओच्या आधारे महादेव आणि गजाननकडून मोठी रक्कम उकळण्याचा विचार करत होती. अशा विचारामध्ये संपूर्ण रात्र निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 11 वाजण्याच्या सुमारास कमलाने घरातील सर्व कामे पूर्ण केली. त्यानंतर ती पुन्हा मोबाईलमधील व्हिडिओ पाहू लागली. दोघे तिला मागून पुढून कार्यक्रम करत होते आणि आता तिने पुढचा डाव खेळण्याचा निर्णय घेतला होता. तिला वाटत होतं की या व्हिडिओच्या जोरावर ती काही दिवसातच श्रीमंत होईल. पण तिला याची अजिबात कल्पना नव्हती की तिच्या आयुष्यातील सर्वात मोठे संकट आता तिच्याकडे वेगाने येत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 11 वाजण्याच्या सुमारास कमला घरातील सर्व कामे पूर्ण करून बसली होती. ती पुन्हा पुन्हा आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहत होती. या अशिक्षित स्त्रीने महादेव आणि गजानन यांचे भोंगळे व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवले होते. आता ती या मोबाईलच्या आधारे त्या दोघांना ब्लॅकमेल करण्याचा विचार करत होती. त्यानंतर कमलाने सर्वप्रथम महादेवला फोन केला. फोन लावताच ती म्हणाली, माझ्याकडे तुझा एक व्हिडिओ आहे.
जर तुम्हाला 5 लाख रुपये दिले नाही तर मी तो व्हिडिओ सर्वांसमोर आणीन, फेसबुक इंस्टाग्रामवर टाकेल. हे शब्द ऐकताच महादेवच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला अशा फोनची अपेक्षा नव्हती, पण त्याने स्वतःला सावरलं आणि म्हणाला, तू काळजी करू नको, मी तुला पैसे देण्यासाठी तयार आहे, आपण बसून बोलू. महादेवने फोन ठेवला, पण कमला इथे थांबली नाही. तिने लगेच गजाननला देखील फोन लावला. फोन लावताच ती म्हणाली, तुझाही एक भोंगळा व्हिडिओ माझ्याकडे आहे. जर तुम्हाला 5 लाख रुपये दिले नाही तर मी तो व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर टाकील. हे ऐकताच गजानन काही क्षण गप्प बसला. मग तो म्हणाला, ठीक आहे, मी तुला 5 लाख रुपये देईल, पण त्यानंतर तो व्हिडिओ तुला कायमचा डिलीट करावा लागेल. कमला म्हणाली, काही हरकत नाही, तू स्वतः माझा मोबाईल घेऊन तो व्हिडिओ डिलीट करू शकतो. अशा प्रकारे दोघांशी बोलून कमलाने फोन ठेवला. संपूर्ण दिवस ती मनोमन आनंदी होती. तिला वाटत होतं की आता तिच्या हातामध्ये मोठी रक्कम येणार आहे. तिच्या लोभाला आता आणखी खतपाणी मिळालं होतं. पण दुसरीकडे परिस्थिती वेगळी घडत होती. महादेवने लगेच गजाननला फोन केला. तो म्हणाला, ताबडतोब माझ्या घरी ये. गजानन लगेच त्याच्या घरी पोहोचला. दोघे बसून चर्चा करू लागले. महादेव म्हणाला, ही बाई आपले आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. आज 5 लाख मागत आहे, उद्या 10 लाख मागेल. जोपर्यंत तिच्याकडे ते व्हिडिओ आहे तोपर्यंत आपण सुरक्षित नाही. हे ऐकताच गजानन म्हणाला, तू अगदी बरोबर बोलत आहे. ती अडाणी असली तरी खूप धोकादायक आहे. ती कधीही काही करू शकते. दोघे बराच वेळ विचार करत बसले आणि शेवटी त्या दोघांनी मिळून एक भयंकर निर्णय घेतला. गजानन म्हणाला, आज रात्री तिचा कायमचा बंदोबस्त करून टाकू. महादेव म्हणाला, मला देखील तेच योग्य वाटत आहे. तिला संपू, तिचा मोबाईल घेऊ आणि सर्व पुरावे नष्ट करू. अशा प्रकारे दोघांची योजना तयार झाली. त्यांनी ठरवलं की रात्री पैसे देण्याच्या बहाण्याने कमलाच्या घरी जायचं आणि तिथे सर्व काही संपवायचं. संपूर्ण दिवस या दोघांच्या मनात हाच विचार सुरू होता. दरम्यान कमला मात्र पूर्णपणे निश्चिंत होती. तिला वाटत होतं की रात्री तिला 10 लाख रुपये मिळणार आहे. ती वारंवार आपल्या मोबाईलमधील व्हिडिओ पाहत होती आणि मनात भविष्यातील योजना आखत होती. बघता बघता संध्याकाळ झाली. त्यानंतर रात्र झाली. साधारण 9:30 वाजण्याच्या सुमारास कमलाने पुन्हा महादेवला फोन केला आणि तिने गजाननला देखील फोन केला. ती म्हणाली, तुम्ही दोघेही पैसे घेऊन माझ्या घरी या. पैसे दिल्यानंतर मी व्हिडिओ कायमचा डिलीट करून टाकेल. कमला लोभाच्या आहारी जाऊन हे सर्व करत होती. तिला अजिबात कल्पना नव्हती की तिच्यासोबत नेमकं काय घडणार आहे. तिचा लोभ आता तिच्यासाठी संकट बनत चालला होता. दुसरीकडे महादेव आणि गजानन यांनी आपल्या प्लॅनची तयारी पूर्ण केली होती. दोघांनी काही पैसे सोबत घेतले आणि आपल्या प्लॅननुसार रात्री ते कमलाच्या घरी जाण्यासाठी निघाले. रात्रीचे सुमारे 10:30 वाजले होते. दोघेही कमलाच्या घराजवळ पोहोचले. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते, पण कमलाला त्यामागचा खरा हेतू अजिबात समजला नव्हता. तिला वाटत होतं की ते दोघेजण फक्त पैसे देण्यासाठी आले आहे, पण प्रत्यक्षात त्या रात्री तिच्या आयुष्याचा शेवट जवळ आला होता. रात्रीचे साधारण 10:30 वाजले होते. महादेव आणि गजानन काही पैसे घेऊन कमलाच्या घरासमोर पोहोचले. घराच्या दरवाजावर टकटक करण्यात आली. कमलाने दरवाजा उघडला. तिने पाहिले की समोर महादेव आणि गजानन दोघेही उभे आहे. त्या दोघांना पाहून ती खूप आनंदी झाली. ती म्हणाली, या, तुम्ही दोघे पण आत या. त्यानंतर महादेव आणि गजानन घराच्या आतमध्ये गेले, पण त्या दोघांच्या जवळ एक चाकू देखील होता. मात्र कमलाला याची अजिबात कल्पना नव्हती. तिने घराचा दरवाजा बंद केला आणि दोघांना म्हणाली, पैसे इथे ठेवा, मी तुमचा व्हिडिओ डिलीट करतो आणि तुम्ही निघून जा. हे ऐकताच महादेव म्हणाला, आधी आम्हाला मोबाईल दे, आम्ही स्वतः हा व्हिडिओ डिलीट करून टाकतो. कमलाला वाटलं की सर्व काही तिच्या मनाप्रमाणे होत आहे, म्हणून तिने कोणताही विचार न करता आपला मोबाईल महादेवच्या हातात दिला. पण पुढच्या क्षणी परिस्थिती पूर्णपणे बदलून गेली. महादेवने अचानक आपल्या खिशातून चाकू बाहेर काढला. कमला काही समजून घेण्याआधीच त्याने तिच्यावर हल्ला केला. कमला घाबरली. तिने मदतीसाठी ओरडण्याचा प्रयत्न केला, पण त्याचवेळी गजाननने तिला पकडून ठेवले आणि दोघेही आपल्या प्लॅननुसार वागत होते. कमला सुटण्यासाठी धडपड करू लागली. ती जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होती, पण परिस्थिती तिच्या हाताबाहेर गेली होती. काही क्षणातच ती गंभीर जखमी झाली आणि अखेर ती जमिनीवर निश्चित पडली. महादेव आणि गजाननला वाटलं की आता त्यांचा सर्व प्रश्न संपला आहे.
त्यांनी कमलाचा मोबाईल आपल्या ताब्यात घेतला आणि घराबाहेर पडण्याची तयारी ते करू लागले. पण नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होतं. ते दरवाजाकडे गेले. महादेवने दरवाजा उघडला आणि समोरचे दृश्य पाहून दोघेही थबकले. समोर गोविंद उभा होता. गोविंद अपेक्षेपेक्षा लवकरच परतला होता. तो काही कामामुळे गावात परत आला होता. जसे त्यांनी महादेव आणि गजाननला आपल्या घरात पाहिले तसे त्याला संशय आला. तो रागाने त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करू लागला. घरात नेमकं काय चालले होते हे जाणून घेण्याचा तो प्रयत्न करू लागला. महादेव आणि गजानन आता घाबरले होते. त्यांना समजलं की गोविंद जिवंत राहिला तर त्यांचे सर्व रहस्य बाहेर येईल. घरातील वातावरण अत्यंत तणावपूर्वक झालं होतं. क्षणात वाद सुरू झाला. वादाचे रूपांतर झटापटीत झाले. गोविंद मदतीसाठी मोठ्या मोठ्याने ओरडू लागला. आता त्याचा आवाज संपूर्ण परिसरात घुमला आणि त्याच्या आवाजामुळे शेजारी जागे झाले. लोक धावत धावत त्या घराजवळ जमा होऊ लागले. घरासमोर गर्दी वाढू लागली. दरम्यान घरातील झटापट सुरूच होती. महादेव आणि गजाननने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण आता खूप उशीर झाला होता. गावकऱ्यांनी त्या दोघांना घरातून बाहेर पडताना पाहिलं होतं आणि संशय आल्यामुळे त्या दोघांना पकडून ठेवण्यात आलं. काही लोक घराच्या आतमध्ये गेले. तिथे त्यांनी भीषण दृश्य पाहिलं. कमला ही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. गोविंद देखील गंभीर अवस्थेत होता. परिस्थिती अत्यंत गंभीर होती. त्यानंतर गावातील एका व्यक्तीने तात्काळ पोलिसांना फोन केला. घटनेची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. साधारण 1 तासानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी संपूर्ण घराची पाहणी केली. घरातील परिस्थिती पाहून ते देखील हादरून गेले. त्यानंतर पंचनामा करण्यात आला. 2ही मृतदेह ताब्यात घेण्यात आले आणि पोस्टमॉर्टमसाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. महादेव आणि गजानन यांना पोलिसांनी घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली. सुरुवातीला दोघेही काही बोलण्यास तयार नव्हते, पण चौकशी जशी जशी पुढे सरकत गेली तसे तसे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. मोबाईल, व्हिडिओ, पैशांची मागणी, धमक्या आणि त्यानंतर घडलेली घटना सर्व काही पोलिसांसमोर स्पष्ट झालं होतं. महादेवने कबूल केलं की कमलाकडे त्याचे भोंगळे व्हिडिओ होते. त्याला भीती वाटत होती की ते व्हिडिओ ती इंस्टाग्राम आणि फेसबुकवर टाकली तर त्यांची प्रतिष्ठा नष्ट होईल. या भीतीतून त्याने हा भयंकर निर्णय घेतला होता. पोलिसांनी दोघांविरुद्ध गंभीर गुन्ह्याखाली गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलं. आता पुढे न्यायालयात खटला चालणार होता आणि त्यांना नेमकी कोणती शिक्षा होणार हे न्यायालय ठरवणार होते. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.